भारताच्या 11 वर्षातल्या या आयडेंटिटी क्रायसिसची लॅबोरेटरी गोवा आहे. भारतामध्ये जे आज घडतंय 11 वर्ष गेले, जो आपल्या स्वतःच्या अस्तित्वासंदर्भातल्या शंका ज्या आपल्या मनात आपल्या आलेल्या आहेत, वी आर इन एक्झिस्टेन्शियल क्रायसिस, इंडिया इज इन एक्झिस्टेन्शियल. तर ते गोव्याने लॅबोरेटरी सुरू केली त्याची. ज्या पद्धतीने शिवसेनेचे लोक फोडून गेले त्या दिवशी लोक मला म्हटलं, अरे गो काय पक्ष फुटला. म्हटलं हे गोव्यात लहानपणापासून होतंय. गोव्यात शिवसेना काय काँग्रेस पण फुटते म्हटलं, आणि अगदी अशीच फुटते. पण ही डुअर असणं जे आहे तो शाप आहे, आणि गोव्यासारख्या शहरात तो मोठा शाप आहे. बीजेपी एवढीच धोकादायक होती, पण ती गोव्यात वाटत नव्हती कारण भारतात नव्हती. सनातनचं ऑफिस जे आहे, जे टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं हब आहे, भारतातल्या हिंदू टेररिझमचं केंद्र जे आहे ते गोव्यात आहे, सनातनचं ऑफिस. आणि याबाबत तुमच्या मनात खळबळ दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि भिवून काही लोक आले नाही किंवा आयडेंटिफाय होऊ म्हणून आले नाही, तर आपण जन्मालाच आलो तेव्हा आयडेंटिफाय झालो. तर या सनातन संस्थेवर बंदी आणावी यासाठी 2004 ते 2014 फाईल मागून फाईल महाराष्ट्रातनं दिल्लीला आणि दिल्लीतून महाराष्ट्राला गृहमंत्र्यांकडे जात येत राहिल्या, पण त्याच्यावर अखेरपर्यंत बंदी आली नाही. मला आत्ताच कोणीतरी सांगितलं की त्यावर आता सरकारी शिक्कामोर्तब झालेला आहे की आता तर तिथे मुख्यमंत्री वगैरे जातात. माझं एवढंच म्हणणं आहे की माफियानी आपापसात काही चलन काढलं म्हणून ते अधिकृत होत नाही. मूळ मुद्दा असा आहे, माझ्या लहानपणापासून मला एक असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे मला देव, उपनिषद, वेद, कुराण, बायबल, ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट हे सगळं वाचण्या अगोदरची गोष्ट आहे की विहिरीत पाव टाकले आणि गोव्यात लोकांना पाठवले. विहिरीत आटवण्यापेक्षा हे बरं होतं. मला असं वाटतं, आणि पावच टाकले ना, विष तर नाही ना टाकलं. आणि ब्राह्मणांना कोणी थांबवलं होतं पाव टाकायला किंवा चपात्या टाकायला? म्हणजे दुसऱ्याने पाव देऊ नये तुम्हाला, हा खरा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही भुकेने मारणार, त्याला तुम्ही स्वातंत्र्य. तर जनतेने समजून घ्यायला पाहिजे, हे तुमचीच ताकद तुम्हाला दाखवतायत आणि तुम्ही भोंदल्यासारखे मागून फिरताय त्यांच्या. म्हणजे आंदोलन करण्याची गरजच नाही पडली पाहिजे. रस्ता आपल्या बापाचा आहे मिस्टर शंकर, तो रस्ता तुमच्या नावावर आहे. खड्डा पडला असला तरी आपल्याला का असं खड्डा पडला तर आपला नाही म्हणतो का आपण? नाही, आपलं बाळ असेल थोडं लंगडं तर लंगडं आपलं आहे ना. तसे खड्डे पडलेले का होईना, रस्ते आपले आहेत, ते नीट करून त्यांच्याकडनं घेतले पाहिजेत ज्यांनी त्याच्यावर खड्डे पाडले. आणि यासाठी कृतीशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि धर्म आणि ब्राह्मणवाद हा यामधला सर्वात मोठा अडथळा आहे. त्याला पूर्णपणे तुम्ही गाडून एकत्र होत नाही आणि गोयकरांची वज्रमूठ होत नाही तोपर्यंत गोवा मुक्तीचा खरा मार्ग तुम्हाला मिळणार नाही. नमस्कार. गोयकर, गॉड ब्लेस यू, because we are ruled by mafia. So only divine intervention can change the things. मी इथे आलो त्याच्या पासून, मी तेव्हापासून कोकणीमध्ये सगळेजण बोलतायत. माझी आई कोकणी होती, कोकणी बोलायची. तिची शांतादुर्गा देवी तिचं कुलदैवत, तिच्याकडनं मी जास्त शिकलो असतो कोकणी तर बरं झालं असतं आज वाटतंय. गंमत म्हणजे गोव्याचा अजून एक, म्हणजे मी हे मोदींसारखं बोलत नाहीये, माझा आणि गोव्यांचा जुना संबंध आहे. तर आपला म्हणाल की हल्ली अशी पद्धत आली आहे तिथे आपला संबंध सांगायचा. पण ही गोष्ट खरी आहे, कारण माझी आई 2006 साली गेली, पण माझं सगळं लहानपण वेंगुर्ल्यात गेलं, फार काही दूर नाही इथून. तर मी पहिलं राजकीय भाषण जे पाहिलं ऐकलं ते माझ्या आईच्या मैत्रिणीचं ऐकलं, आणि ते तिच्या महिला मंडळात होतं, आणि ते होत्या शशिकला बांदोडकर.
गोव्याच्या काकोडकर, शशिकला काकोडकर, पहिल्या मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री. तो फोटो सुद्धा आमच्याकडे होता. हा, मूळ बांदोडकर आहे, भाऊसाहेब बांदोडकरांची मुलगी. त्यामुळे आमच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं. आणि आई उत्तम कोकणी बोलायची, पण आता मला विसरायला झालं नाही, आता मी कोकणीतच बोललो असतो. जे तुम्हाला वाटेल ते मी ट्रान्सलेट करून इंग्रजीत सांगीन आणि कोकणीत तू सांग, देव बरं करो. तर परिस्थिती आहे ही अशी आहे. मी माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून गोवा बघतोय. कारण माझं 7वी पर्यंत शिक्षण वेंगुर्ल्यात झालं. त्यामुळे आमचं येणं जाणं गोव्यातच असायचं कायम. आणि तेव्हाचा गोवा आणि आताचा गोवा याच्यात काही संबंधच नाही उरलेला. म्हणजे गेल्या 11 वर्षातली गोव्याची जी एक कथा आहे ती वेगळी. पण त्याच्या अगोदर सुद्धा क्रमाक्रमाने गोवे पण गमावताना मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे इथे गोव्यात राहणारे तुम्ही, लढणारे तुम्ही, गोवेपणासाठी काम करणं. मी एक पॉइंट आलेला माझ्या आयुष्यात जेव्हा मी गोव्याचा व्हायची शक्यता होती. म्हणजे माझी मुलगी एकदम लहान होती आणि मला असा कंटाळा आला. म्हणजे मी असं कंटाळा आल्यावर काही करू शकतो, पण एक असा कंटाळा होता की इथे आमचा एक संजय ढवळीकर नावाचा मित्र होता. म्हणजे आहे तो, पण तेव्हा मित्र होता तो. तर त्याच्याकडे मी आलो आणि म्हटलं, अरे गोव्यात घर घ्यावं असं म्हणतोय. पहिल्यांदाच बँक कर्ज द्यायला तयार झाली, एवढी पत झाली आहे. तर त्याने एक घर दाखवलं होतं. तर ते घर आम्ही बघितलं. बंगला छोटासाच होता आणि परवडत होता. म्हणजे इथेच पणजीतच होता. तर तिथे खूप झाडं होती सुंदर भोवती. पण माझी मुलगी गेली आतमध्ये आणि रडायला लागली. छोटी होती, खूप रडली आणि म्हणली, बाबा इकडे तिकडून साप येणार म्हणली आपल्या घरात या. तेव्हा मला असं वाटतं की दृष्टांत जो म्हणतात, म्हणजे माझी आई फार म्हणायची. म्हणजे शांतादुर्गेला यायचे किंवा मंगेशीला यायचे तेव्हा दृष्टांत आणि अशा गोष्टी आमच्या घरात व्हायच्या. मी स्वतः अज्ञेयवादी आहे, माझा अशा गोष्टीवर विश्वास नाही. पण त्या दिवशी मला 2 गोष्टी कळल्या, म्हणजे आज कळतात. एक म्हणजे गोव्यात साप यायचे होते आणि झाडं नाहीशी व्हायची होती. आणि झाडं नाहीशी व्हायची होती, त्यामुळे मी यायचं राहिलं. नाहीतर आज मी गोयकर म्हणून मला तुम्ही बोलवलंच नसतं. कारण इथलाच आहे रे, कायम बोलत असतो. आता गावकरी संपादक आहेत किंवा ते शंकरजी, त्याने त्या दिवशी रस्त्यावर आंदोलन केलं. माझ्यापेक्षा धाडसी आहे ते लोक, पण ते आपल्या इथलेच असल्यामुळे. कोकणात पण अशीच परिस्थिती आहे. कोकणातला धाडसी माणसाला मान नाही, तो मुंबईला गेला की त्याला मान मिळतो. भारतरत्न सगळी कोकणाला मिळालेली आहे खरं, महाराष्ट्रातली. पण ते सगळे मुंबईला गेल्यावर मिळालेली आहे किंवा पुण्याला. महर्षी कर्वे असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, कोणी घ्या, म्हणजे काणे असो. तर हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. हे मी अशासाठी सांगितलं गोव्याच्या संदर्भात, कारण इन स्पाइट ऑफ एव्हरी रिसोर्स, सगळं काही मिळून सुद्धा, खनिज संपत्ती, जंगल संपत्ती, मनुष्यबळ, सुंदर असा निसर्ग, समुद्र, हवामान, सगळं मिळून सुद्धा गोव्याला आणि गोव्याच्या माणसांना आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट सापडलं नाही. मला मागे वळून बघताना सतत हे जाणवतं. गोवा हे आयडेंटिटी क्रायसिसमध्ये सापडलेला एक भूभाग आहे. गोव्याला तो एक शाप आहे. आपण भारतीय आहोत, आपण पाश्चात्य आहोत, आपण जोडलेलो आहोत, आपण तुटलेलो आहोत, आपण आधुनिक आहोत का आपण पुरातन आहोत, यामध्ये गोवा कायम कन्फ्यूज राहिलेला आहे.
त्यामुळे त्याचे प्रतिबिंब गोव्याच्या विधानसभेत उमटतात. आपण काँग्रेसचे आहोत का आपले बीजेपीचे आहोत हे कळत नाही लोकांना. आणि अचानक निवडणूक होऊन गेल्यावर काँग्रेसचे होतात ते बीजेपीत जातात आणि बीजेपीचे असलेले काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष मी बघतोय की निवडून दिला होता मी तेव्हा हा काँग्रेसचा होता, अचानक हा बीजेपीचा कसा आपल्या समोर आला असं. तर ते आयडेंटिटी क्रायसिस आपण नेहमी आपण जे असतो तेच आपले प्रतिनिधी असतात. तो आयडेंटिटी क्रायसिसची लॅबोरेटरी आहे. भारताच्या 11 वर्षातल्या या आयडेंटिटी क्रायसिसची लॅबोरेटरी गोवा आहे. भारतामध्ये जे आज घडतंय 11 वर्ष गेले, जो आपल्या स्वतःच्या अस्तित्वासंदर्भातल्या शंका ज्या आपल्या मनात आपल्या आलेल्या आहेत, वी आर इन एक्झिस्टेन्शियल क्रायसिस. इंडिया इज इन एक्झिस्टेन्शियल क्रायसिस. तर ते गोव्याने लॅबोरेटरी सुरू केली त्याची. ज्या पद्धतीने शिवसेनेचे लोक फोडून गेले त्या दिवशी लोक मला म्हणलं, अरे गो काय पक्ष फुटला. म्हटलं हे गोव्यात लहानपणापासून होतंय. गोव्यात शिवसेना काय काँग्रेस पण फुटते म्हटलं, आणि अगदी अशीच फुटते. मला 2च चर्चिल माहिती आहेत, एक विन्स्टन चर्चिल आणि दुसरे आलेमाऊ चर्चिल. ते इतक्या पक्षात जाऊन आले होते, त्यांच्याविषयी मला कौतुकच वाटायचं. मला असं वाटायचं आणि कित्येक वर्ष माझा असा समज होता की त्यांचं कुठचं तरी चरित्र मला मिळेल आणि वाचू शकेन मी, कारण एवढ्या थरारक आयुष्य जगलेल्या माणसाचं चरित्र वाचलं पाहिजे आपण. तर गोवा अशा परिपूर्ण माणसाने भरलेला आहे. म्हणजे आज विष्णू सूर्या वाघ यांचे अत्यंत जवळचे कवी मित्र आणि माझे मित्र खूप साम्य, म्हणजे समान मित्र आमचे खूप आहेत आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी माणसं खूप आहेत. त्यांच्या कविता, त्यांची प्रतिभा, त्यांचा लढवय्येपणा, त्यांचं डुअर असणं. ही वॉज अ डुअर. म्हणजे त्यांना केल्याशिवाय शांत नाही वाटायचं. मी कविता लिहिली, मी माझं काम केलं, आता मी सदरा घालून दुसरीकडे निघालो, असं नाही करायचं. ते त्यांना केल्याशिवाय शांत नाही वाटायचं. आणि हे मी अनेक वर्ष माझ्या अनेक मित्रांच्याकडनं ऐकत आलेलो आहे, आजही ऐकतो अगदी. पण ही डुअर असणं जे आहे तो शाप आहे, आणि गोव्यासारख्या शहरात तो मोठा शाप आहे. कारण इथे कोण कोणाचं आहे हेच माहीत नाहीये. आपण भारताच्या सध्याच्या वी आर फेसिंग अ डेडलिएस्ट क्रायसिस एव्हर सिन्स इंडिपेंडन्स. म्हणजे आपण स्वातंत्र्योत्तर काळातला सर्वात भयानक असा क्रायसिस आता फेस करतोय. पण हा क्रायसिस, हा जो संघर्ष आहे तो गोव्याला जाणवला नाही स्वतःमध्ये असलेला. याचं कारण भारतामध्ये तो नव्हता, नाहीतर तो आत्ता जाणवतोय आपल्याला. समजून घ्या तुम्ही की बीजेपी एवढीच धोकादायक होती, पण ती गोव्यात वाटत नव्हती कारण भारतात नव्हती. सनातनचं ऑफिस जे आहे, जे टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं हब आहे, भारतातल्या हिंदू टेररिझमचं केंद्र जे आहे ते गोव्यात आहे, सनातनचं ऑफिस. आणि याबाबत तुमच्या मनात खळबळ दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि भिवून काही लोक आले नाही किंवा आयडेंटिफाय होऊ म्हणून आले नाही, तर आपण जन्मालाच आलो तेव्हा आयडेंटिफाय झालो. आणि त्यानंतर आधारला पॅन कार्ड, पॅन कार्डला वोटर कार्ड, वोटर कार्डला बँकेचं कार्ड, कार्डाला कार्ड, पोस्ट कार्ड, आंतरदेशीय कार्ड, सगळी कार्डच जोडतोय आपण. त्यामुळे आता आयडेंटिफाय होण्यासारखं राहिलंय काय म्हणजे. तर या सनातन संस्थेवर बंदी आणावी यासाठी 2004 ते 2014 फाईल मागून फाईल महाराष्ट्रातनं दिल्लीला आणि दिल्लीतून महाराष्ट्राला गृहमंत्र्यांकडे जात येत राहिल्या, पण त्याच्यावर अखेरपर्यंत बंदी आली नाही. मला आत्ताच कोणीतरी सांगितलं की त्यावर आता सरकारी शिक्कामोर्तब झालेला आहे की आता तर तिथे मुख्यमंत्री वगैरे जातात. माझं एवढंच म्हणणं आहे की माफियांनी आपापसात काही चलन काढलं म्हणून ते अधिकृत होत नाही. या गोव्याच्या
भूमीवर जो लढा दिला गेला पोर्तुगीजांच्या गुलामगिरी विरुद्ध, तो लढा आपल्या स्वातंत्र्यासाठी दिला का पारतंत्र्यासाठी दिला, असा प्रश्न म्हणजे आतापर्यंत हयात असलेली शेवटची पिढी जी होती ती बोलायला लागली होती. मला आठवतं की खूप वृद्ध माणसांशी मी बोललो, म्हणजे मागच्या काही वर्षांपूर्वी मी जेव्हा आलेलो, एक 15 वर्षापूर्वी वगैरे, तेव्हा जे लास्ट रोमन्स होते इथले असं म्हणता येईल की ज्यांनी पाहिलेला तो गोवा सुद्धा, म्हणजे सो कॉल्ड पारतंत्र्यातला गोवा पाहिलेला, तर तो गोवा आपण स्वतंत्र होतो का असं त्यांना वाटत होतं. स्वतंत्र असणं म्हणजे काय? शेवटी स्वतंत्र असणं म्हणजे इथलं जल, जंगल आणि जमीन याच्यावर इथल्या स्थानिकांचा हक्क असणं. त्याच्यावर कोणताही लोढा, मोदी, शहा, अडाणी हे येऊन हक्क न सांगू शकणं, याला स्वतंत्र असणं म्हणतात. मग त्या अडाणीचं नाव ईस्ट इंडिया कंपनी असलं, पोर्तुगीज सालझार असलं किंवा अजून काही असलं, त्याने काही फरक नाही पडत. गोवा पारतंत्र्यातून पारतंत्र्यात गेलेला मुलूक आहे. आमचं ते काय राहिलं म्हणजे, निदान पोर्तुगीज होते तेव्हा शिल्पकला, सौंदर्यशास्त्र, खाद्य संस्कृती, एक वेगळ्या प्रकारचं म्युझिकचं कल्चर, चित्रकला, या गोष्टी त्यांनी इथे आणल्या, रुजवल्या आणि त्या भारतीय केल्या. उपासायला खायचे बटाटे पण आणले, त्यामुळे आमची सोय पण झाली उपासाची. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. बहुतेक गोष्टी आपण ज्या करतो त्या आपल्याला माहीत नसतं, त्या आपल्या पारतंत्र्यातून आलेल्या असतात आणि आपण सनातन म्हणून वापरतो. पेशव्यांच्या जिलेब्या, आमच्या बिर्याण्या आणि उपासाचे बटाटे हे परकीयांनी आणलेले आहेत. त्यामुळे परकीयांनी आपल्याला दिलं ते काय आणि आपल्या बरोबर ते घेऊन गेले ते काय, याची जर तुलना केली तर गोळा बेरीज आज आपण जास्तच पारतंत्र्यात खितपत पडलेले दिसतो. म्हणजे माणसं पारतंत्र्यात खितपत पडतात, गोवा स्वातंत्र्यात खितपत पडलेला आहे. आणि विष्णू सूर्य वाघांसारख्या माणसं जेव्हा कवी पण असतात आणि कार्यकर्ते पण असतात, लढाऊ माणूस पण असतात आणि त्याच वेळेला त्यांना वेदनेचा डंख पण होत असतो, या माणसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांच्यासारख्या लढवय्या माणसाला खूप आयुष्य लाभायला पाहिजे होतं. पण कधी कधी आपल्या जगतानाच्या रोजच्या त्रासाला बघता मला असं वाटतं की त्यांना मिळालेलं आयुष्य हे एक प्रकारचं वरदान पण आहे. आजचा गोवा का त्यांना पाहावला असता, किंवा आजचा त्यांचाच पक्ष, म्हणजे त्यांचा पक्ष नाही, गोव्यात कोणता पक्ष नाही, पण जो काही त्यांनी लावला होता नावापुढे तो पक्ष जर त्यांनी बघितला असता तर हा पक्ष उडला का बरं असं त्यांना वाटलं असतं. तर या प्रकारची परिस्थिती या भूमीमध्ये झालेली आहे. फार थोड्या लोकांना परदेशात सुद्धा, भारतात सुद्धा माहित नाही की सनातन सारखी टेररिस्ट ऑर्गनायझेशन गोव्यामध्ये आहे. आणि ते मला वाटतं काहीतरी एक थीम पार्क तयार करतायत सनातन, ज्याच्यामध्ये हा म्हणजे काळी आकृती वगैरे या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला जिवंत बघायला मिळतील. आता काळी आकृती बघायला सनातनची काय गरज आहे, आपण दिल्लीला पण जाऊ शकतो. आणि भारतीय जनता पक्षाचे इथले जे सर्व आमदार आहेत त्यांचं जर संमेलन भरवलं तर काळी आकृतीच आकृती असं पाहायला मिळू शकतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सनातन यांनी जे 11 वर्षामध्ये मानवतेच्या विरुद्ध भारतीय माणसाची जल, जंगल, जमीन, आदिवासी, मुस्लिम आणि
वंचित असे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध दमनकारी असं एकतर्फी युद्ध पुकारलेलं आहे. याला टेररिझम म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? आणि या टेररिझम म्हणण्यासाठी आपण जर उभे राहिलो आणि बोललो आणि आपण आयडेंटिफाय झालो तर आपण इतिहासात बरोबर बाजूला आयडेंटिफाय झालो म्हणून आनंदित व्हायचं का आपण चुकीच्या बाजूला नव्हतो म्हणून दुःखी व्हायचं? हा खरा मुद्दा आहे. हे बघा, शेवटी लपून लपून लोढाकडनं पैसे घेणारे आणि कॅसिनोमधनं पैसे काढणारे लोक जे आहेत ते सुद्धा तिथेच येणार आहेत जाळायला किंवा पुरायला जिथे आपण सगळे जाणार आहोत. आणि जेव्हा गोव्यातलं शेवटचं झाड तोडलं जाईल ना तेव्हा लोकांना कळेल की कॅसिनो, रुपये, दारू आणि कागद खाऊन जगता येत नाही. जगण्याकरता झाडं लागतात, पाणी लागतं, शेत लागतं, माणसं लागतात आणि जिद्दादिल माणसं लागतात. खोटी माणसं उपयोगाची नाही आहेत. माझा पण नमस्कार सांगा. नाही चालेल. ते मी मध्ये एक इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यामध्ये असं हे झालं की मला एक मुलगा वर्गामध्ये खूप मारत असे आणि मी फार दुर्बल होतो, म्हणजे जसे आपण आज आहोत तसे. आणि मारणारा मुलगा तुमच्या लक्षात आलाच असेल कोण आहे. तर मला काहीच करता यायचं नाही आणि तर मारताना काय करायचं, मला इथे मारायचं इथे. त्यामुळे नंतर माझं फक्त हेच डोकं दुखायचं बराच काळ. असं आयुष्याचा बराच काळ गेला. पण दुर्बल माणूस एक दिवशी दुष्ट होतो शेवटी आपल्या दुर्बलतेला कंटाळून. तर मी काय केलं की कर्कटक ठेवला तो बसत असताना आणि त्यावर तो बसला. त्यानंतर त्याचा दुष्टपणा गेला आणि माझा दुर्बलपणा. गोव्यातली जनता तेच करणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. जनता दुर्बल नाहीये, जनता सहनशील आहे. आणि जनता सहनशील आहे याचं मुख्य कारण असं की मगाशी वक्ते म्हणाले की नेहरूंनी आश्वासन दिलेलं की तुम्हाला हवं तसं सरकार, म्हणजे गावकरीचे संपादक म्हणाले आम्हाला की तुम्हाला हवं तसं सरकार दिलं जाईल. सर, मला आठवतं की कोणताही राजकारणी किती महान असो तो सत्तेत असेपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवता येतो किंवा नाही येत. पण 93 साली बिल क्लिंटननी आश्वासन दिलेलं तुमच्याशी कोणी युद्ध करणार नाही युक्रेनला आणि सगळी अण्वस्त्र काढून घेतली त्यांच्याकडनं. आज युक्रेनची काय परिस्थिती आहे बघा. आता बिल क्लिंटन स्वतःच सांगतात की मला पश्चाताप होतो म्हणून की तेव्हा अण्वस्त्र जर त्यांच्याकडची काढून घेतली नसती तर आज त्यांची अशी वासलात लागली नसती. त्यामुळे एका व्यक्तीने कितीही चांगल्या इंटेन्शनने तुम्हाला आश्वासन दिलं तरी त्या आश्वासनावर भाळून तुम्ही आपलं जल, जंगल आणि जमीन द्यायची नसते. हा धडा हा गोव्याच्या इतिहासाचा सगळ्यात मोठा धडा आहे. बलात्काराने ताब्यात घेतलेल्या म्हणजे औपनिवेशिकवाद जेव्हा होता किंवा ज्याला इम्पेरियलिझम असं आपण म्हणतो, वेस्टर्न इम्पेरियलिझम, त्या काळामध्ये पोर्चुगीजनी आपला गोवा ताब्यात घेतला. तो त्यांच्या ताब्यात असताना आपण भारताच्या ताब्यात तो आला पाहिजे ही भावना आपण नेहरूंकडे बघून आपल्या मने आली. म्हणजे नेहरू युगाच्या कडे बघून आपल्याला वाटलं की बाकी भारत स्वप्न बघतोय, नया दौर येतोय, त्यासाठी गोवा आपण त्याच्यात सामील करूया. वाट बघायला शिकलं पाहिजे, कारण नया दौर हा खरंच नया दौर असतो का ते अच्छे दिन निघतात पुढे जाऊन, हा खरा मुद्दा आहे. नाहीतर नया दौरचा रॉंग टर्न अच्छे दिन मध्ये गेला की आज जी आपण परिस्थिती भोगतोय त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं. माझं म्हणणं हे आहे की ते शंकर आहेत ना, ते उघडे बसले होते ना त्या दिवशी ते रस्त्यावर, त्यांचा मी व्हिडिओ बघितला. असं नागरिकाला बसायला लागता कामा नये, कारण तो मालक आहे गोव्याचा आणि त्याचे नोकर आहेत ते आज बसले आणि त्या नोकरांचे नातेवाईक आणि चेले चपाटे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत कॅसिनोची, दारूची,
रस्त्याची, जे रस्ते ढासळत आहेत दुसऱ्या दिवशी, अर्थात पूल वगैरे, तर त्या सगळ्याची, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्याला जबाबदार हू एम आय, मी कोण आहे, आपण कोण आहोत, याची जाणीव नसलेली गोवेकर जनता आहे. अगदी बरोबर. गोवेकर जनतेला हे माहित नाही की त्यांची ताकद काय आहे. मला आश्चर्य वाटतं की आम्ही पोर्तुगीजांना असे हरवले, असा मार खाल्ला. मला त्या दिवशी भाई वैद्य पुरस्कार मिळाला, तेव्हा भाईनी तिरंगा सोडला नाही हातातला, त्यांचा हात तुटून हातात आला होता, पण त्यांनी तिरंगा सोडला नाही, हे सत्य आहे. पण हे गोव्यामध्ये गोवेकरांनी एकदा केलं तर दुसऱ्यांदा का नाही करू शकत? म्हणजे करप्ट कोण आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण सगळेच थोडे थोडे करप्ट आहोत, आपण सगळेच थोडे थोडे टेररिस्ट आहोत, आपण सगळेच थोडे थोडे सनातन आहोत. आपल्या काळी छाया आपल्यावरच पडलेली आहे. ब्राह्मणवाद हा या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि गोव्याचा तर तो आहेच आहे. मूळ मुद्दा असा आहे, माझ्या लहानपणापासून मला एक असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे मला देव, उपनिषद, वेद, कुराण, बायबल, ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट हे सगळं वाचण्या अगोदरची गोष्ट आहे की विहिरीत पाव टाकले आणि गोव्यात लोकांना पाठवले. विहिरीत आटवण्यापेक्षा हे बरं होतं मला असं वाटतं. आणि पावच टाकले ना, विष तर नाही ना टाकलं. आणि ब्राह्मणांना कोणी थांबवलं तर पाव टाकायला किंवा चपात्या टाकायला? म्हणजे दुसऱ्याने पाव देऊ नये तुम्हाला, हा खरा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही भुकेने मारणार, त्याला तुम्ही स्वातंत्र्य समजा, पण दुसऱ्याने पाव दिला तर तुम्ही बाटला. या प्रकारची वृत्ती जेनेटिकली तुमच्यात इंजेक्ट केलेली आहे. ती काढून, म्हणजे आपल्या सलाईन काढून फेकून द्यावं असं जे कवितेमध्ये मॅडम म्हणाल्या ना, विष्णुप्रिया वाघांच्या संदर्भात त्यांच्या शेवटच्या दिवसांच्या काळात, तसं जनतेने काढून आपलं फेकून दिलं पाहिजे हे सलाईन. कशासाठी पाहिजे हे सलाईन तुम्हाला? तुम्ही या व्याख्येमध्ये पडू नका हो. लोकशाही काय आहे, स्वातंत्र्य काय आहे, सिव्हिलायझेशन काय आहे. अरे माणूस काय आहे ते बघा ना. माणूस सुखी आहे का? मग प्लेटो काय म्हणतो, मग अरिस्टॉटलने त्याला काय म्हटलं, सिसेरोला, हे सगळं जंबाळ सांगून शेवटी श्यामाप्रसाद मुखर्जी हेडगेवार आणि गोळवलकरांपर्यंत यायचं असेल तर त्यापेक्षा सालाधार पण काय वाईट होते. गोळवलकर तर असं म्हणाले की मी हे जाती वर्णव्यवस्था नष्ट होणार असेल तर मी स्वातंत्र्य कदापि मान्य करणार नाही. हे त्यांनी लिहून ठेवलंय बंच ऑफ थॉट्स मध्ये. आणि संस्कृतमध्ये जो श्लोक आहे तो आता खूपच रिलिव्हंट होतोय. आता हे आयडेंटिफाय झाले ना गेल्या तरी. सॉरी, नाही तर बाहेर जाऊन तक्रार करतील. या संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. आता हे पपू आठवलेंचे श्लोक नाहीये, हे व्यासांचा श्लोक आहे. तर व्यास असं म्हणाले की 18 पुराणांमध्ये हेच म्हटलेलं आहे की दुसऱ्या परोपकार केलं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याचा पीडा दिली तर पाप आहे. एवढं साधं आहे. कोणत्याही देवाला नमस्कार करा, म्हणजे देव एकच आहे, 10 देव नाहीये जगात. कोणी कुठचाही माना एकच देव आहे, म्हणजे या विश्वाला दुसरा देव नाही. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. त्या केशवचा अर्थ गोव्याने हल्ली केशव बळीराम हेडगेवार असा लावला.
सर्व देव नमस्कारा केशव प्रति गच्छती. जो येतो तो बीजेपीत जातो. आणि मग संघाच्या मुख्य कार्यालयात तिकडे छडी घेतलेला एक गोळवर आपल्या ह्यांचा हेडगेवारांचा फोटो आहे. ते केशव नावाने होते, म्हणजे व्यासांना काही माहित नव्हतं त्यांच्याबद्दल. तर मूळ मुद्दा हा आहे की इतकं साधं सोपं सरळ व्यास महर्षी व्यास याने लिहून ठेवलेलं आहे. साधं आहे, दुसऱ्याला पीडा देऊ नका, जी तुम्हाला रोज देतात. इथे रोज कुठच्याही नागरिकाला मला सांगा तुमचं, अच्छा मला वाटलं चिठ्ठ्या आल्या की काय, आता उतरा बस झालं, हा बाहेर आलेत पोलीस असं म्हणजे हा ठीक आहे हरकत नाही. तर एवढ्या चिठ्ठ्या आल्या. तर एका साध्या गोष्टीचा तुम्ही विचार करा की गोव्याचा सुखांक म्हणजे हॅपीनेस इंडेक्स जर आपण बघितला तर आतापासून 20 वर्षापूर्वी किती होता आणि आता किती आहे. म्हणजे गोव्यात आल्यावर माणूस सुखी आहे असं वाटायचं, सुशेगाद असं आमची आई म्हणायची. तर सुशेगाद असणं हे गोव्याचं लक्षण होतं. आता आहे का? नाही. माणूस अंतरी दुःखी आहे, हल्लाय, अस्वस्थ आहे. गोव्यातल्या माणसाचं सुखांक जो खाली गेलाय तो आणि महाराष्ट्रातल्या माणसाचा आणि उत्तर प्रदेशातल्या माणसाचा वेगळा नाहीये. यामध्येच तुम्हाला साधी गोष्ट समजू शकते की जेव्हा तुम्ही तुमचा सुखांक हरवलाय म्हणजे हॅपीनेस इंडेक्समध्ये गोवा खाली गेलाय, त्या अर्थी तुम्हाला हवं तसं स्वातंत्र्य उपभोगत नाही आहात. आणि जर तुम्ही स्वातंत्र्य उपभोगत नसाल तर तुम्ही कोणाचं पारतंत्र्य भोगताय हे शोधून काढा. आणि जे पारतंत्र्य तुम्ही तुमच्यावर लादलं गेलंय ते झुगारून देण्याकरता तुम्ही 61 साली प्रसिद्ध होता, मग आता 25 साली काय झालं? हा खरा माझा प्रश्न आहे. माझं राजकारणी माणसांची वाकडं असण्याचं काही कारणच नाहीये. त्यांच्याशी माझं वैरच आहे. परंतु माझं सामान्य माणसांशी वाकडं आहे की ते आता परुळेकर फार सुंदर बोलले असं घरी जाऊन सांगायचं, सागुती आणि उकडा भात जेवायचा आणि झोपून जायचं. उद्यापासून परत तेच ते. हे जे आहे हे चक्र जोपर्यंत तुटत नाही, ते बघा तुमच्या कम्फर्ट झोन मधनं तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत तुमचा खरा सुखांक तुम्हाला प्राप्त होणार नाही. तुम्ही जेवढे अनकम्फर्टेबल आहात हे स्वतःला जाणीव करून, काय होतं माणूस स्वतःला सतत ही जाणीव करू देतो की आपण बरे आहे, आज ठीक चाललंय, ठीक आहे, म्हणजे आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. आता काय हे परुळेकर बोलले ना, त्यांना काय तेच करतील नंतर. हा आपल्यापर्यंत नाही, मी नाही बोललो, हा मी नव्हतो, मी फक्त बघायला आलेलो, माझं काय, मला काय, मी तिकडे मागे बसलेलो, मला बघितलं पण नाही कोणी. हा तर मग मला काय नाही. हा तर हे जे आहे ना हे तोडा बरं. परुळेकरांना नाही स्वातंत्र्य मिळणार, स्वातंत्र्य मिळणार तेव्हा सगळ्यांना मिळणार आणि नाही मिळालं तर कोणालाच नाही मिळणार. आणि माझ्या दरवाजावर आलं तर मी तुमच्याकडे पाठवणार सगळ्यांना. आता तुम्ही या टोळीचे सगळे घटक झालात. हा आता हा कल्ट आहे. आता कल्ट मध्ये आतमध्ये येण्याचा मार्ग आहे, दरवाजा बंद केला. तर मूळ मुद्दा हा आहे. यातला विनोदाचा भाग सोडून द्या तुम्ही, पण लक्षात घ्या की माझ्याबरोबर उभं असण्याने तुम्हाला वीरप्पन बरोबर बसल्यासारखं वाटतंय का? तर तुम्ही अयोग्य जागी आलेले आहात, अयोग्य भाषणाला आलेले आहात. माझ्याबरोबर उभे असल्याने तुम्ही गोव्यातल्या वीरप्पनांच्या विरोधात उभे आहात असं वाटतं का? तर तुम्ही योग्य जागी आलेले आहात. गोव्याची नैसर्गिक संपत्ती, गोव्याचं सौंदर्य, गोव्याचं सुख, गोव्याचा आनंद, गोव्याची मंदिरं, गोव्याची चर्चेस, गोव्याचं प्राचीन वैभव जे पोर्तुगीजांनी आणलं, आपल्या लोकांनी आणलं, ऐतिहासिक आहे. फोंड्यापासून पणजीपासून गोव्याच्या सर्व भागात पसरलेलं आहे. हे सगळं वैभव जे आहे ते वैभव लुटणारे आजचे वीरप्पनच आहे.
गोव्याचे वीरप्पन असंच हेडिंग त्यांना उद्यापासून दिलं पाहिजे, अशी मी गावकरीच्या संपादकांना विनंती करतो. फार तर मिशी नसलेले वीरप्पन असं द्या. मॉडर्न मेडिसिन, जेव्हा मगाशी मी ब्राह्मणवादाचा विषय बोललो तेव्हा सांगतो तुम्हाला, माफ करा मला, इथे माझ्या विरुद्ध वेगळा विचार करणारे लोक असतील त्यांच्या सगळ्यांची मी माफी मागतो. हा माझं ओपिनियन समजा पाहिजे. मॉडर्न मेडिसिन म्हणजे आधुनिक वैद्यक, ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो, ते भारतात आलं ना, त्यानंतर भारतीय माणसाचं सरासरी आयुर्मान वाढायला लागलं. तोपर्यंत पेशवे 30-40 जायचे. चाटणं, उठणं, काढे, संकष्ट्या, एकादशण्या आणि मग ज्वर, अतिज्वर आणि मृत्यू. बरोबर? हे सगळं इंजेक्शन वगैरे आली, अँटीबायोटिक्स वगैरे, त्यानंतर बरं झालं. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर असं काही नसतं. एक तर डॉक्टर असतो किंवा आयुर्वेदिक असतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला 3दा कावीळ, 2दा तो कोविड म्हणजे ओमायक्रॉन आणि डेल्टा, एकदा टायफॉइड, एकदा मलेरिया झालेला आहे आणि एकदा कांजिण्या झालेल्या आहेत. कांजिण्या झाल्यामुळे नागिन पण झाली होती आणि इतर अॅमिबायोटिक्स वगैरे. म्हणजे इथे आपण विहिरीचंच पाणी प्यायचो, गोव्यात आलो तरी आम्ही, नाहीतर बेंगुरलाच असताना आपण विहिरीचं पाणी प्यायचो आणि तेव्हा तर फार उकळून वगैरे नाही प्यायचो. आणि तेव्हाचे डॉक्टर पण म्हणजे मॉडर्न मेडिसिन सुद्धा कसं काचेची इंजेक्शन अशी उकळून वगैरे अशी द्यायचे की ते इंजेक्शन नको म्हणून बरा झालोय असं सांगायचं मुलं. तर या लेवलला आजार झाले मला, पण ते सगळे मॉडर्न मेडिसिनने बरे झाले. माझ्यावर लागू पडलेलं आयुर्वेदिक औषध एकच, ते म्हणजे एरंडेल. ते आम्ही आंबे खाल्ल्यावर जूनमध्ये देण्यात येत असेल आणि गोव्याला सध्या एरंडेलच दिलं जात आहे रोज. त्यामुळे गोव्यात परिस्थिती अशी आहे की, एक विनोद आहे सांगतो, म्हणजे तुम्हाला एका बोधकथेतनं कळेल की गोव्याची परिस्थिती काय. एक रुग्ण डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की, डॉक्टर मला ते हे होत नाहीये, म्हणजे कॉन्स्टिपेशन झालंय, कॉन्स्टिपेशन, मी शौचाला होत नाहीये मला. डॉक्टर म्हणतात चांगलं आहे, हरकत नाही, म्हणजे काय आता काय असाध्य रोग नाहीये, तुला गोळ्या घे आणि बरा होशील. गोळ्या देतात, गोळ्या घेतल्या तरी बरा नाही. दुसऱ्या दिवशी परत म्हणतो काही फरक नाही. काय म्हणतो म्हणले, इंजेक्शन घे. इंजेक्शन देतात, दुसऱ्या दिवशी परत म्हणतो काही फरक नाही. आता म्हणतात तुला एरंडेलच दिलं पाहिजे, जरी ते मॉडर्न मेडिसिन मध्ये नसेल तरी दिलं पाहिजे. एरंडेल देतात, तिसऱ्या दिवशी तो परत येतो, म्हणतो डॉक्टर एरंडेल पण लागू नाही. करतोस काय तू? तर गोव्याचा नागरिक आहे. अरे बघ, हे घे पैसे, काहीतरी खाऊन घे, कारण तुझ्या वाटचे लोक खात आहेत. खाल्ल्याशिवाय कसं होणार? तर या बोधकथेतनं तुम्हाला कळू शकत असेल की तुमच्या वाट्याची संसाधनं दिवसाढवळ्यात दरोडा घालून कोणीतरी चोरतंय आणि ते तुमचे मालक आहेत, राज्यकर्ते आहेत, ते तुमचे चालक आहेत, ते तुमचे धर्म काय म्हणतात ते संस्थापक आणि काय धर्मपीठाधीश आहेत वगैरे वगैरे. त्यांचे साखळदंड पहिल्यांदा तोडून टाका. हे भ्रामक ज्या कल्पना आहेत त्या पेशव्यांना दिल्या गेलेल्या चाटणा एवढ्याच भयानक आहेत. पेशव्या अत्यंत आपल्या राजवैद्यांकडनं श्रद्धेने चाटण खायचे, तेवढ्याच श्रद्धेने गोळेकर टॅक्स भरतोय.
त्या चाटण्याचा काहीही उपयोग नाही. राजलक्ष्म्याकडे जाणारच शेवटी ते सगळं प्रकरण. शेवटी पेशव्यांना व्हायचा टीबी आणि ते गेले माधवराव पेशवे. त्यांना काय काय केलं म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची औषध दिली त्याची वर्णन पण आहे. अनेक बखरींमध्ये आणि अनेक पुस्तकांमध्ये वर्णन आहे. तर ही सगळी वर्णन इव्हन पागरकरांसारखे थोर समाज सुधारक 30-40 गेले. टिळकांना मधुमेह होता, 60 गेले. हे सगळं मॉडर्न मेडिसिन आणि वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन आली. आपलं आयुर्मान वाढलं. लोक 75 रिटायर होणार नाही या भीतीने 80 झालेले लोक घाबरलेत. आणि उगाच सांगतात की 75ची साल पडली की खाली. अरे 75 बघितली असा मनुष्य पूर्वी म्हणजे दुर्मिळ होता. आपलं हे करायचं त्याचं सहस्रचंद्र काय ते दर्शन, सहस्रचंद्र दर्शन वगैरे करायचे. मोठा समारंभ होत असे. आणि हल्ली 75 बघणार म्हटल्यावर शाळ टाकायला तयार आहेत लोक, पण उतरायला तयार नाही माणूस. हे सगळं मॉडर्न मेडिसिनचं कमाल आहे, आयुर्वेदाची नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मनात बऱ्याच कल्पना, अंधश्रद्धा, आपल्या संस्कृतीविषयी भ्रम, आपल्याला बाटवण्यात आल्याविषयीचा भ्रम, आपल्या संस्कृतीला नष्ट केल्याचा भ्रम, असे अनेक भ्रम आहेत. आणि ते आयडेंटिटी क्रायसिसमध्ये येतात. त्या आयडेंटिटी क्रायसिसची गोवा झुंजतो आहे. मी माझ्या बालपणापासून सातत्याने बघत आलेलो आहे गोवा आयडेंटिटी क्रायसिसशी झुंजतोय. मी 11 वर्षात भारताला झुंजताना बघितलं. त्याच्या अगोदर भारत नव्हता, महाराष्ट्र नव्हता आयडेंटिटी क्रायसिसमध्ये. महाराष्ट्र पूर्ण आता आयडेंटिटी क्रायसिसच्या तळाला गेलाय. म्हणजे महाराष्ट्राबद्दल मी गोव्यात येऊन काही बोलूच नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही कोण बोलायला लागून गेले असं तुम्ही विचारलं तरी लगेच खाली बसेल. तुम्हाला काय अधिकार आहे? म्हणजे खरंच नाहीये अधिकार मला काही. तुमच्या राज्यात काय बदललंय तुम्ही? नाही बदललं मी काही. तर बरोबर आहे तुमचं सगळं म्हणणं. पण मी तुमच्या राज्यात येऊन का सांगतोय? कारण जेव्हा जेव्हा मी हिंदू धर्मात सुधारणा व्हायला पाहिजे असं म्हणतो, तर त्या मुसलमानांना सांगा असं मला सांगतात. त्यामुळे मी काय ठरवलं की आपल्या शेजारच्या राज्यात जाऊन सांगायचं. आता आपल्या राज्यात जमत नाही ना. आपल्या राज्यात जे जमत नाही ते दुसऱ्या राज्यात सांगायला मी आता सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ज्या राज्यात जमेल त्या राज्यात जमेल, हो की नाही? म्हणजे ज्या धर्मात सुधारणा होईल त्या होईल. बाकी शेवटी मला आशा आहे, असं जर मगाशी सर म्हणाले की मी 3 महिन्यात बदल होणार असं सांगितलं, ते त्यांनी ज्या वेगाने आणि ज्या तडफेने ते काम करतात ते 3 महिने अजून केलं पाहिजे म्हणून म्हटलं. 3 महिन्यांनी जर बदल झाला नाही आणि ते माझ्याकडे आले तर मी दुसरं चाटण देणार आहे. कारण मी पण आयुर्वेदिकच आहे. कारण मी तुमच्याहून वेगळा कसा असू शकतो? याच भागात माझं बालपण गेलं. इथेच मला मालवणी उत्तम येते, कारण माझे वडील मालवणी बोलत असत. कोकणी माझ्या आईला उत्तम आहे, आईला मालवणी पण येत असे. पण ती एक वेगळी गोष्ट आहे. माझ्या एका आजीला तर पोर्चुगीज पण येत असे भाषा. तर कित्येकदा असं वाटतं आता माझ्या वडिलांच्या बाजूने हे सगळं झालं असतं तर मला पोर्तुगीज पासपोर्ट तरी मिळाला असता. पण पडण्याची सोय ठेवलेली नाही आम्हाला पालकांनीच. आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या आपण करू नये. आपण ज्या परवा चुका केल्या त्या काल करू नये. आणि आपण काल ज्या चुका केल्या त्या आज करू नये. आणि आपण आज सकाळी ज्या चुका केल्या त्या परुळेकरांच्या भाषणानंतर तरी करू नये. एवढीच विनंती मी आज विष्णू सूर्या वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करतो. आणि मी जास्त वेळ तुमच्याशी बोलत नाही, याचं कारण यानंतरचं बोलणं म्हणजे कृतीच असलं पाहिजे. आणि इथे खूप कृतिशील लोक आहेत. मी फक्त बडबड्या आहे. बाकी मी पप्पू आठवलेच आहे या बाजूचा, असं समजा. तर पण असं समजू नका की त्यामुळे सत्ता बदल होणार नाही. कारण त्यांचीही संस्था उभी राहिली तशी आपलीही उभी राहू शकते. त्यामुळे भ्रममूलक असं काहीही नाकारायला जर शिकत असाल तुम्ही तर मलाही नाकारा. पण तुम्ही लढा. कारण जमीन तुमची आहे, जंगल तुमचं आहे, पाणी तुमचं आहे, रस्ते तुमचे आहेत, टॅक्स तुमचा आहे.
अरे तुमचीच म्हणजे कसं आहे, एकदा मला आठवतं, एक नाव नाही घेत आता, पहिलं नाव मला घेता येईल का दुसरं पण दोन तरी लक्षात येईल. एक मोठा कार्यकर्ता होता शिवसेनेला त्या काळात. तो तिकीट वाटपाच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे होते आणि तेव्हा शिवसेना एकदम जोरदार होती. तो तिकीट वाटपाच्या वेळेला 5-6 ट्रक भरून गेला बाळासाहेबांच्या बंगल्यावर, मातोश्रीवर, आणि जिंदाबाद, काय त्याचं नाव, XYZ जिंदाबाद, आणि बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, असं करत ते सगळे ओरडत राहिले. बाळासाहेबांनी त्यांचा तो आता बहादूरला विचारलं कोण आलाय, तो अबक आलाय, बबन आलाय. चला बबन नाव, त्याचं बबन नाव पक्क खरं आहे, म्हणजे खोटं नाही, आडनाव नाही सांगणार आता फार नाही करायचं, नाही तर आडनाव पण सांगा. मग पुढे काय होतं काका, मग पुढे काय होतं करून असं नाही. त्याचं माझ्या मुलीने लहान असताना इथे आलेली तेव्हा सेंट झेवियर्स अजून आहेत असं मी सांगितलं, तर तिने पुढे काय होतं, मग पुढे काय होतं, असेच आहेत ते पडलेले 300 वर्षाला, आणि रात्री ती रडायला लागली, म्हणली सेंट झेवियर येत आहेत म्हणली. त्यामुळे पुढे काय ती उत्तर न द्यायला मी तेव्हापासून शिकलो. तर त्या बबन आहे, बबन खाली, तर बबन कशाला आलाय, तिकीट मागायला आलाय, वर बोलव त्याला म्हणले. तो बबन आला, खाली कोण आले, तो म्हणले साहेब ते आपले शिवसैनिक आहेत. अच्छा आपले, हा किती आहेत, 5 ट्रक आहेत. मग बाळासाहेब म्हणले अरे भो टिंब 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 टिंब, तू माझीच ताकद मला दाखवतोय, त्यांना आधी परत जायला सांग, ते माझे शिवसैनिक आहेत तुझे नाही. तर जनतेने समजून घ्यायला पाहिजे, हे तुमचीच ताकद तुम्हाला दाखवतायत आणि तुम्ही भोंदल्यासारखे मागून फिरताय त्यांच्या. म्हणजे आंदोलन करण्याची गरजच नाही पडली पाहिजे, रस्ता आपल्या बापाचा आहे. मिस्टर शंकर, तो रस्ता तुमच्या नावावर आहे. खड्डा पडला असला तरी आपल्याला का असं खड्डा पडला तर आपला नाही म्हणतो का आपण? नाही, आपलं बाळ असेल थोडं लंगडं तर लंगडं आपलं आहे ना. तसे खड्डे पडलेले का होईना, रस्ते आपले आहेत, ते नीट करून त्यांच्याकडनं घेतले पाहिजेत ज्यांनी त्याच्यावर खड्डे पाडले. आणि यासाठी कृतीशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि धर्म आणि ब्राह्मणवाद हा यामधला सर्वात मोठा अडथळा आहे. त्याला पूर्णपणे तुम्ही गाडून एकत्र होत नाही आणि गोयकरांची वज्रमूठ होत नाही तोपर्यंत गोवा मुक्तीचा खरा मार्ग तुम्हाला मिळणार नाही, एवढं सांगतो. आणि गॉड ब्लेस यू ऑल. देव तुमचं भलं करो. आमेन. थांबतो. जय भीम.